Hello and welcome to the next session of this kingdom Animalia. ह्या Animalia kingdom मध्ये आपण आत्तापर्यंत 4 फायलम बघितलेले आहेत नॉन कॉर्डेट्समधले. फायलम पोरीफेरा नंबर 1, फायलम निडारिया नंबर 2, फायलम टेनोफोरा नंबर 3, फायलम प्लॅटीहेल्मिंथिस नंबर 4. आजच्या लेक्चरला आपल्याला नेक्स्ट 5th फायलम पाहायचं आहे. फायलम नंबर 5th अस्क हेल्मिंथिस. नंबर 5 नंबरचा फायलम आहे अस्क हेल्मिंथिस. ठरलेल्या प्लॅननुसार आपल्याला जायचं आहे. सुरुवातीला जनरल कॅरेक्टर्स, नंतर युनिक फीचर्स आणि नंतर एक्झाम्पल्स वन बाय वन. सो सुरुवातीला जनरल कॅरेक्टर्स मिनिंग बघूया आपण यास. त्याच्यामध्ये अस्क आहे ASC. अस्क मीन्स राऊंड. हेल्मिंथिस मीन्स वर्म्स. हेल्मिंथिस मीन्स वर्म्स. म्हणजे तुम्हाला ऑरनेम लक्षात आलेलं आहे. याचा अदर नेम आहे राऊंड वर्म्स. राऊंड वर्म्स. पहिला महत्त्वाचा MCQ तयार झालेला आहे राऊंड वर्म्स. गोल कृमी म्हटलं जातं याला. इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर नीट CET. सो दिस इज दी इम्पॉर्टंट क्वेश्चन. राऊंड वर्म्स नावावरून सांगता येतं. अस्क हेल्मिंथिस मीन्स राऊंड वर्म्स. ओके. नेक्स्ट याचा वेगवेगळ्या लेवल्स बघायचे आहेत. सो लेवल्स किंवा प्लॅन याच्यामध्ये थोडा डेव्हलप्ड लेवल आहे. पहिल्यांदा या ठिकाणी ऑर्गन सिस्टीम लेवल तयार होते. सो ऑर्गन सिस्टीम लेवल यालाच आपण ट्यूब इन ट्यूब प्लॅन म्हणतो. ट्यूब इन ट्यूब प्लॅन बॉडी प्लॅन असतो. बॉडी वॉल ही आउटर ट्यूब असते. इनसाइडची डायजेस्टिव्ह सिस्टीम ही त्याची इनर ट्यूब असते. देन बॉडी लेयर्स. लक्षात ठेवायचं प्लॅटीहेल्मिंथिस पासून ऑनवर्ड पुढं सगळ्यांचे शरीरामध्ये 3 थर असतात. सो ट्रिप्लोब्लास्टिक, ट्रिप्लोब्लास्टिक, इक्टोडर्म, मेसोडर्म, एंडोडर्म असतो. हे ऑर्गन सिस्टीम लेवल पहिल्यांदा जर का कोणामध्ये तयार झाली तर ती आहे अस्क हेल्मिंथिस मध्ये. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ओके. देन बॉडी लेयर्स. ट्रिप्लोब्लास्टिक 3 लेयर्स असतात. प्रत्येक वेळेस लिहिण्याची गरज नाही, तुम्हाला माहीत आहेत. इक्टो, मेसो आणि एंडोडर्म असतो. नेक्स्ट बॉडी सिमेट्री. प्लॅटीहेल्मिंथिस पासून पुढं इकायनोडर्म सोडला तर उरलेल्या मॅक्झिमम मध्ये बायलॅटरल सिमेट्रीच असते. बायलॅटरल. अगोदरच्याही ग्रुपमध्ये प्लॅटीहेल्मिंथिस मध्ये पण ती बायलॅटरलच होती. सिलोम, बॉडी कॅव्हिटी. इथं मात्र याच्या अगोदरचा फायलम बघितला तो असिलोमेट होता. हा मात्र सुडोसिलोमेट आहे. सुडोसिलोमेट म्हणजे इथं ट्रू सिलोम नाही आणि सिलोम ॲब्सेंटही नाही. सुडो आहे, फॉल्स सिलोम आहे. सुडोसिलोमेट. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सुडोसिलोमेट म्हणजे याचा जो मेसोडर्म असतो तो पाउचेसच्या स्वरूपात असतो. स्कॅटर्ड पाउचेस आपण सुरुवातीला बघितलेला आहे. सुडोसिलोमेट. त्याच्यानंतर तो सिलोमेट होईल नेक्स्ट फायलममध्ये. सो सिलोम, सुडोसिलोमेट. त्याच्यानंतर सिलोम नंतर आपल्याला त्याचं डायजेशन बघायचं असतं. एक्स्ट्रा सेल्युलर,
और ॲब्सॉर्प्शन एंडोपॅरासाइट आहेत. ॲब्सॉर्प्शन हेही पॅरासायटिक आहे, एंडोपॅरासायटिक आहे. पुढं आपण बघणार आहे एंडोपॅरासाइट. ओके. देन रेस्पिरेशन. तर जे रेस्पिरेशन आहे ते बॉडी सरफेस मार्फतच होतं. बॉडी सरफेस. डिफ्युजनने गॅसियस एक्सचेंज होतं, बॉडी सरफेस मार्फत गॅस एक्सचेंज होतं. सो एक्सचेंज ऑफ गॅसेस थ्रू बॉडी सरफेस कॉल्ड ॲज रेस्पिरेशन. देन एक्सक्रीशन. आपण बघितलं होतं की पोरीफेरामध्ये असेल, निडारिया असेल, टेनोफोरामध्ये थ्रू बॉडी सरफेस होतं एक्सक्रीशन. फ्लेम सेल्फ मार्फत बघितलं ते प्लॅटीहेल्मिंथसमध्ये स्पेशल स्ट्रक्चर होतं फ्लेम सेल्स. या ठिकाणी याचं जे एक्सक्रीशन होतं हे एक्सक्रीशन हे बॉडी सरफेस मार्फतच होतं. अमोनोटेलिकच आहे. अमोनोटेलिक. शोज एक्सक्रीशन ऑफ अमोनिया. अमोनिया एक्सक्रीट करतात त्यांना अमोनोटेलिक म्हणायचं. एक्सक्रीशन झालं, डायजेशन झालं, रेस्पिरेशन सक्सेस. याच्यामध्ये मात्र पहिल्यांदा सेक्सेस सेपरेट आहेत. सो सेपरेट युनिसेक्सुअल म्हणायचं याला. मेल फिमेल वेगळे असतात युनिसेक्सुअल. याच्यात डायमॉर्फिझम असतं म्हणजे बॉडी स्ट्रक्चर्स वेगवेगळे असतात. मेल अँड फिमेल आर सेपरेट. सो मेल अँड फिमेल आर सेपरेट. युनिसेक्सुअल फर्स्ट टाइम आहे, इम्पॉर्टंट आहे. पहिल्यांदा युनिसेक्सुअल आहेत ते कुठले आहेत तर ते आस्क हेल्मिंथिसमध्ये आहेत. सेक्स्युअल रिप्रोडक्शन, असेक्स्युअल रिप्रोडक्शन नसतं. सो सेक्स्युअल रिप्रोडक्शन बाय गॅमेट्स. मेल फिमेल गॅमेट्स मार्फत सेक्स्युअल रिप्रोडक्शन होतं. मेल अँड फिमेल गॅमेट शो सेक्स्युअल रिप्रोडक्शन. फर्टिलायझेशन. याचं जे फर्टिलायझेशन असतं ते फर्टिलायझेशन हे बॉडीच्या आतच होतं. इंटरनल टाईपचं फर्टिलायझेशन आहे. इंटरनल, इनसाइड बॉडी. ओके. फक्त आपण प्लॅटीहेल्मिंथिस बघितलं की एक्सटर्नल आहे, पण इथं मात्र इंटरनल फर्टिलायझेशन होतं. देन डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट आहे ही दोन्ही प्रकारची असते, डायरेक्ट और इनडायरेक्ट. इनडायरेक्ट असेल तर थ्रू लार्वा होते किंवा डायरेक्ट यंगवन पासून होते. सो इनडायरेक्ट असेल तर थ्रू लार्वा होते. देन इम्पॉर्टंट फीचर्स आपल्यालाही पाहिजेत. ही जनरल फीचर्स झाली. याच्यानंतर याचे युनिक फीचर्सही आपल्याला बघायचे आहेत. पुन्हा एकदा बघा मीनिंग काय आहे याचं. आस्क मीन्स राऊंड, हेल्मिंथिस मीन्स वर्म्स. नावावरून सांगता येतं, पाठ करायचं नाही. अदर नेम आहे राऊंड वर्म्स. यांना गोलकृमी म्हटलं जातं. तुम्हाला विचारलं जातं अदर नेम ऑफ आस्क हेल्मिंथिस
राऊंड वर्म्स. लेवल्स काय, कोणती लेवल आहे तर ऑर्गन सिस्टीम लेवल पहिल्यांदा तयार झाली. ट्यूब इन ट्यूब प्लॅन आहे. एका साईडला माउथ असतं, दुसऱ्या साईडला ॲनस असतं, याला म्हणायचं ट्यूब इन ट्यूब प्लॅन. सो माउथ अँड ॲनस ॲट अपोजिट एंड. देन बॉडी लेयर्स 3 लेयर्स आहेत. ट्रिप्लोब्लास्टिक असते, इक्टोडर्म, मेसोडर्म, एंडोडर्म. सिमेट्री या ठिकाणी बायलॅटरलच आहे अगोदरच्या फायलमसाठी. सिलो मात्र या ठिकाणी सुडोसिलोमेट आहे, इम्पॉर्टंट आहे. रेस्पिरेशन, डायजेशन आहे एक्स्ट्रा सेल्युलर किंवा ॲब्सॉर्प्शन होतं. रेस्पिरेशन थ्रू बॉडी सरफेस, एक्सक्रिशनसुद्धा बॉडी सरफेस मार्फत होतं, अमोनोटेलिक. सेक्सेस मात्र पहिल्यांदा इथं सेपरेट झालेत, युनिसेक्स्युअल आहेत. सेक्स्युअल रिप्रोडक्शन गॅमिट मार्फत होतं, हे कॉमन आहे. फर्टिलायझेशन इंटरनल आहे. आणि डेव्हलपमेंट पहिल्यांदा इथं डायरेक्ट आणि इनडायरेक्ट दोन्ही पद्धतीची पाहायला मिळते. आत्तापर्यंतची डेव्हलपमेंट बघत होतो ती इनडायरेक्ट होती. इथं पहिल्यांदा फर्स्ट टाईम ही डायरेक्ट डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला मिळते विदाउट फॉर्मेशन ऑफ लार्वा, याला म्हणायचं डायरेक्ट. सो दीज आर दी जनरल फीचर्स ऑफ दिस अस्कहेल्मिंथिस. अस्कहेल्मिंथिस यालाच निमॅटोहेल्मिंथिस असंही म्हटलं जातं, ऑल्सो कॉल्ड ॲज निमॅटोहेल्मिंथिस. निमॅटो मीन्स वर्म्स, निमॅटोहेल्मिंथिस पण म्हटलं जातं किंवा अस्कहेल्मिंथिस. ओके, नेक्स्ट फीचर आपल्याला बघायचे आहेत युनिक फीचर्स. मेन फीचर्स बघितलेले आहेत, आपल्याला आता युनिक स्पेशल फीचर्स बघायचे आहेत. अस्कहेल्मिंथिस राऊंड वर्म्स आहेत, त्याच्या ग्रुप संदर्भातली जी स्पेशल फीचर्स आहेत ज्याला आपण युनिक फीचर्स म्हणतो ते पाहायचं आहे. पहिलं युनिक फीचर जसं की आपण बघितलं होतं, राऊंड बॉडी असते, राऊंडेड बॉडी, राऊंड शेप्ड बॉडी असते, गोलकृमी म्हणतो आपण राऊंड वर्म्स. मोस्टली एंडोपॅरासाइट, हे इनसाइड होस्टमध्ये असतात, होस्टच्या बॉडीच्या इनसाइडला असतात. सो इनसाइड होस्ट, इनसाइड होस्ट बॉडीच्या इनसाइडला असतात, कॉल्ड ॲज एंडोपॅरासाइट. देन याची जी नर्वस सिस्टीम आहे, नर्व रिंग्स आर प्रेझेंट. हे नर्वस सिस्टीम असते ती नर्व रिंगच्या स्वरूपात मध्ये असते. नर्व रिंग्स तयार झालेले आहे, नर्वस सिस्टीम इन दी फॉर्म ऑफ नर्व रिंग्स. इम्पॉर्टंट फीचर आहे नर्व रिंग्स. हे सगळे युनिक फीचर नीटसाठी महत्त्वाचे आहेत, CET साठी महत्त्वाचे आहेत, इम्पॉर्टंट आहेत. राऊंडेड बॉडी आहे, एंडोपॅरासाइट आहे, नर्व रिंग्स आहेत, नर्वस सिस्टीमची नर्व रिंग्स तयार झालेले आहेत. त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीमचे पण काही पार्ट तयार झालेले आहे. इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये मस्क्युलर फॅरिंग्स तयार झालेले आहेत. सो प्रेझेन्स ऑफ मस्क्युलर फॅरिंग्स महत्त्वाचा पार्ट आहे. मस्क्युलर फॅरिंग्स तयार झालेले आहेत, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. प्रेझेन्स ऑफ, फर्स्ट टाईम पहिल्यांदा इथं मस्क्युलर फॅरिंग्स तयार झालेले आहेत, फर्स्ट टाईम. बॉडी इज कवर्ड बाय, बॉडी इज कवर्ड बाय थिक क्युटिकल. महत्त्वाचा क्वेश्चन आहे. शरीरावरती थिक लेअर असतो, त्या थिक लेअरला म्हटलं जातं क्युटिकल. हे होस्टच्या एन्झाईम्सपासून प्रोटेक्ट करतं. सो प्रोटेक्ट फ्रॉम होस्ट एन्झाईम. कारण हे जर डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये असतील तर त्या ठिकाणी एन्झाईम्स असतात, मग होस्टचे एन्झाईम याला डायजेस्ट करू शकतील. तर त्याचं संरक्षण करण्यासाठी शरीराच्या बाहेरच्या बाजूला थिक क्युटिकल असते. महत्त्वाचा क्वेश्चन आहे. सो बॉडी इज कवर्ड बाय थिक क्युटिकल. देन सेक्सेस सेपरेट आहेत, आत्ताच आपण बघितलं.
सो सेक्सेस आर सेपरेट. युनिसेक्स्युअल आहे, युनिसेक्स्युअल. मेल अँड फिमेल आर सेपरेट. पैकी आपण जर मेल आणि फिमेल ह्याची वैशिष्ट्ये बघितली तर ते आपल्याला फिगरवरूनही आपण बघणार आहोत त्याचे एक्झाम्पल. मेल अँड फिमेल आर सेपरेट. मेल अँड फिमेल आर सेपरेट. शो स्ट्रक्चरल चेंजेस, बॉडी चेंजेस असतात. काय काय चेंजेस असतात ते आपण पाहणार आहे. सो युनिसेक्स्युअल इम्पॉर्टंट फीचर आहे, युनिक फीचर आहे. याच्यामध्ये एंडोपॅरासाईट असल्यामुळं आता हे दोन वेगवेगळे आहेत, पण याचं फर्टिलायझेशन तर कसं होतं, इंटरनल होतं, बॉडीच्या इनसाईडला होतं. काय काय युनिक फीचर्स आहेत बघा. एक राऊंडेड बॉडी आहे, मोस्टली एंडोपॅरासाईट आहे. नर्व रिंग्स आर प्रेझेंट. फॅरिंग्स पहिल्यांदा मस्क्युलर टाईपचे तयार झालेले आहेत. शरीराच्या बाहेरचं आवरण आहे ते क्युटिकल आहे, थिक क्युटिकल. युनिसेक्स्युअल आहेत म्हणजे मेल अँड फिमेल सेपरेट आहेत. दोघांचे मध्ये काही चेंजेस आहेत, ते चेंजेस आपण पुढं पाहणारच आहे. मेल फिमेलमध्ये काय काय डिफरन्सेस आहेत हेही आपण पाहणार आहोत. युनिक फीचर्स लिहून घ्या. याचे एक्झाम्पल बघा. फिगरवरून तुम्हाला त्याचे डिफरन्सेस लक्षात येतील. महत्त्वाची इथं दोन एक्झाम्पल. एक ॲस्कॅरिस राऊंड वर्म म्हणतो, विचरेरिया फिलारियल वर्म्स म्हटलं जातं, म्हणजे हा राऊंड वर्म आहे. याला फिलारियल वर्म म्हटलं जातं, फिलारियल वर्म. फिलारियासिस, एलिफंटियासिस डिसीज तयार करतो. विचरेरिया बँक्रॉफ्टी ही त्याची एक स्पेसीज आहे, विचरेरिया बँक्रॉफ्टी. फिलारियल वर्म्स म्हटलं जातं. हे ॲस्कॅरिस राऊंड वर्म्स म्हटलं जातं. त्याच्यात मेल आणि फिमेल हे सेपरेट आहेत. ह्या दोघांच्यामध्ये काही डिफरन्सेस आहेत. काय काय डिफरन्सेस आहेत ते आपल्याला पाहिजे आहेत. सो मेल इज स्मॉलर, फिमेल इज लार्जर. हा स्मॉल असतो, हा लार्ज असतो. सरासरी याची जर लेंथ बघितली तर 15 to 25 पर्यंत लेंथ असते. इथं 40 सेंटीमीटरपर्यंत लेंथ असते. सो लेंथ इज अबाउट 15 to 30 सेंटीमीटर, 25 to 40 सेंटीमीटर. सो स्मॉल अँड लार्ज. ओके. टेलचं जे एंड असतं ते कर्वड असतं या ठिकाणी. सो टेल एंड कर्वड, टेल एंड कर्वड. टेल एंड, हे जे टेल एंड असतं ते स्ट्रेट असतं. स्ट्रेट असतं, हा डिफरन्स आहे. इकडं ते कर्वड असतं. याच्यानंतर याच्यामध्ये पेनियल सिटी इज प्रेझेंट. इथं पेनियल सिटी असते, पेनाइल सिटी पण म्हटलं जातं. सो मेल कॉप्युलेटरी ऑर्गन असतं, पेनाइल सिटी प्रेझेंट. पेनाइल सिटी किंवा पेनियल सिटी म्हणा. absent. So these are the some structural differences, body differences आहे. या दोघांच्या शरीरावरती थिक आवरण असतं, याला क्युटिकल म्हटलं जातं. सो बॉडी इज कवर्ड बाय क्युटिकल. स्मॉलर इन साइज, लार्जर इन साइज. टेल
कर्वड असतं, टेल स्ट्रेट असतं, पेनियल सिटी प्रेझेंट, पेनियल सिटी absent. So these are the some of these physical morphological differences, external differences between male and female. So these Ascaris wuchereria are included in Ascahelminthes. ओके, सगळ्यात शेवटी त्याचे आपल्याला एक्झाम्पल्स पाहिजे आहेत. काय काय एक्झाम्पल आहेत Ascahelminthes तेही बघूया आपण. एक्झाम्पल्स आपल्याला माहीत आहे युनिक फीचर्स आणि एक्झाम्पल खूप महत्त्वाचे असतात. सो दीज आर इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन नीट CET. या एक्झामसाठी हे खूप महत्त्वाचे असतात एक्झाम्पल. फर्स्ट आहे अस्कॅरिस लुम्ब्रिकॉइड म्हटलं जातं. हा राऊंड वर्म आहेत, राऊंड वर्म्स. राऊंड वर्म्स. देन wuchereria, Ascaris lumbricoid, wuchereria, bancrofti. तर याला फिलारियल वर्म म्हटलं जातं, फिलारियल वर्म्स. फिलारियासिस डिसीज तयार करतो. त्याच्यानंतर एनसायक्लोस्टोमा, याला असंही म्हटलं जातं हुक वर्म्स. हे ऑर्नेम्स पण लक्षात ठेवा. पुन्हा एकदा बघा, इम्पॉर्टंट आहेत. अस्कॅरिस याला म्हणायचं राऊंड वर्म्स, कॉल्ड ॲज राऊंड वर्म्स. wuchereria याला म्हणायचं फिलारियल वर्म्स. एनसायक्लोस्टोमा कॉल्ड ॲज हुक वर्म्स. So these are important example of the Ascahelminthes. हे असं लक्षात ठेवू शकता तुम्ही, AWA. किंवा हा शब्द तुम्ही उलटाही लिहू शकता, असा लिहू शकता, वा असा शब्द लिहू शकता, WAA किंवा AWA. तर ही जी नावं आहेत ती नावं याच्यानुसार तुम्हाला लिहिता येतील, याच्यानुसार तुम्ही त्याची नावं लिहू शकता. सो अस्कॅरिस, wuchereria, एनसायक्लोस्टोमा. ऑर्नेम याचे खूप महत्त्वाचे आहेत. AWA लिहा किंवा WAA असं लिहिलं तरी चालेल, मिनिंग तेच आहे. हे असं लिहा किंवा हा लिहा, नावं तुम्हाला लक्षात ठेवता येतील. एक्झाम्पल कळालेले आहेत. वन्स अगेन बघा, अस्कॅरिस राऊंड वर्म्स, wuchereria फिलारियल वर्म्स, एनसायक्लोस्टोमा हुक वर्म्स. इथं आपला फायलम नंबर फिफ्थ अस्कहेल्मिंथिस, ज्याला आपण राऊंड वर्म्स म्हणतो, हाही फायलम कंप्लीट होतो. ओके, डाऊन एक्झाम्पल्स.